नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. कधी असं झालंय का की ऑफिसमध्ये आपण खूप मेहनत घेतलीये आणि त्याचं श्रेय भलतंच कोणीतरी घेऊन गेलं? हा अनुभव खरं तर खूप लोकांना येतो. उंबरठा आणि ती या कादंबरीमध्ये स्वरा नावाची एक व्यक्तिरेखा आहे आणि तिची कथा बरोबर हीच वेदना मांडते. खरं तर ही गोष्ट फक्त तिची नाहीये, आपल्यापैकी अनेकांची आहे. चला तर मग तिच्या ह्या संघर्षाला जरा जवळून पाहूयात. हा प्रश्न मला वाटतं बऱ्याच जणांना खूप जवळचा वाटेल. विचार करा, ऑफिसमध्ये आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो आणि त्याचं श्रेय दुसरंच कुणीतरी घेऊन जातं. कसं वाटेल तेव्हा? आज आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण स्वराच्या दृष्टिकोनातून बघूया. म्हणजे ती तिच्या कामाकडे कशी बघते. तिच्यासाठी तिचं ऑफिस, तिचं काम हे फक्त पैसे कमावण्याचं साधन नाहीये, तर तिच्या अस्तित्वाचीच एक ओळख आहे. स्वराचे हे शब्द ऐकलेत ना, यातून तिच्या भावना अगदी स्पष्ट होतात. तिने जे काही शिक्षण घेतलंय, तिची बुद्धिमत्ता, तिची ओळख, हे सगळं तिच्या कामातून दिसतं. आणि म्हणूनच जेव्हा तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काही वाईट घडतं, तेव्हा तो धक्का थेट तिच्या वैयक्तिक अस्तित्वावर बसतो. तर झालं असं की स्वराच्या टीमसमोर एक मोठं चॅलेंज आलं होतं. एका खूप महत्त्वाच्या नवीन प्रोजेक्टसाठी त्यांना एक एफिशियंट अल्गोरिदम डिझाईन करायचा होता. आणि स्वरासाठी तर ही स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी होती. आणि तिने काय केलं, घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळून सलग 2 रात्री जागल्या आणि ते परफेक्ट सोल्युशन तयार केलं. म्हणजे तिने अक्षरशः आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं, कारण तिला बेस्ट रिझल्ट द्यायचा होता. पण मग तो क्षण आला, जिथे तिच्या इतक्या कष्टांवर तिच्याच एका सहकार्याने पाणी फेरलं. आणि इथूनच तिच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. झालं असं की टीम मीटिंग सुरू होती आणि स्वराचा सहकारी समीर तो पुढे आला आणि त्याने चक्क स्वराने तयार केलेला तो संपूर्ण अल्गोरिदम, तिच्या सगळ्या आयडिया स्वतःच्या असल्याचं भासवून सगळ्यांसमोर प्रेझेंट केलं. आणि गंमत म्हणजे त्याने इतक्या हुशारीने स्वराचा उल्लेख कसा केला, तर फक्त तिच्याशी थोडी चर्चा केली होती, बस इतकंच. आणि झालंही तेच. मॅनेजरने समीरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याचं कौतुक केलं, ग्रेट जॉब समीर. आणि स्वराला काय म्हणाले, तर तू पण चांगली मदत केलीस, गुड टीमवर्क. विचार करा, हे गुड टीमवर्क हे शब्द तिच्यासाठी एखाद्या बाणासारखे लागले असतील. त्या क्षणी स्वरा एकदम सुन्नत झाली. तिला खरं तर ओरडून सांगायचं होतं की अरे हे माझं काम आहे, पण आजूबाजूला तर सगळे समीरचं अभिनंदन करत होते. तिचे शब्द अक्षरशः तिच्या घशातच अडकले आणि ती बिचारी हतबल होऊन फक्त पाहत राहिली. मीटिंग संपल्यावर समीरने तिला एक थातूरमातूर कारण दिलं. म्हणाला, अगं वेळेची गरज होती, पुढच्या वेळी नक्की तुझं नाव घेईन. पण स्वराला आता सगळं स्पष्ट झालं होतं की हे टीमवर्क वगैरे काही नाहीये, हे तर निव्वळ ऑफिस पॉलिटिक्स आहे. आता या सगळ्या मानसिक धक्क्यातून स्वरा सावरत असतानाच तिला तिच्या आईचं, ललिताचं एक पत्र मिळतं. आणि हे पत्र या कथेला एक निर्णायक वळण देतं. तिला लढण्यासाठी एक नवी प्रेरणा देतं. त्या पत्रातलं पहिलंच वाक्य बघा, ऑफिस असो वा रणांगण, जोपर्यंत तू शस्त्र हातात घेत नाहीस तोपर्यंत लोक तुला दुर्बल समजतील. म्हणजे किती अचूक आहे हे. आई तिला सांगते की आता शांत बसून चालणार नाही. जर आपण आपल्या हक्कांसाठी उभं राहिलो नाही तर हे जग आपल्याला कमजोरच समजणार. आता याचा अर्थ असा नाहीये की आई तिला उद्धट व्हायला सांगते. नाही, ती म्हणते कामात नम्र राहा, पण हक्कासाठी वज्रासारखे कठोर हो. म्हणजे कामात नम्रता पाहिजेच, पण जेव्हा स्वतःच्या हक्काचा प्रश्न येतो ना, तेव्हा मात्र वज्रासारखं कठोर बनायचं. आपल्या अधिकारांसाठी ठामपणे उभं राहायचं. आणि हा पुढचा सल्ला तर त्याहूनही महत्वाचा. तुझ्या बुद्धीचं तेज कोणालाही चोरू देऊ नकोस. बरोबर आहे की नाही? आपली बुद्धी, आपली प्रतिभा ही आपली खरी संपत्ती आहे. आणि तिची चमक जर आपण कुणाला चोरू दिली तर ते स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान करण्यासारखंच आहे. आणि त्या पत्राचा शेवट होतो एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट संदेशाने, रडण्यापेक्षा लढण्यावर भर दे. बस, परिस्थितीवर रडत बसू नका, त्याविरुद्ध लढण्यासाठी तयार व्हा. मला वाटतं हा संदेश फक्त स्वरासाठी नाहीये, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर मग या सगळ्या अनुभवातून आणि तिच्या आईच्या सल्ल्यातून आपण नक्की काय शिकू शकतो? कोणती सकारात्मक पावलं उचलू शकतो, जेणेकरून आपलं काम आणि त्याचं श्रेय दोन्ही सुरक्षित राहील? इथे 3 खूप महत्त्वाचे उपाय आहेत. पहिला उपाय, आपली व्हिजिबिलिटी वाढवा. म्हणजे आपलं काम सगळ्यांना दिसेल असं ठेवा. प्रत्येक गोष्ट ईमेलसारख्या ऑफिशियल चॅनलवर डॉक्युमेंट करा, कारण कॉर्पोरेट जगात जे दिसतं तेच विकलं जातं. दुसरा उपाय म्हणजे ठामपणाचा सराव करा. कोणी आपलं काम चोरत असेल तर दुर्लक्ष करू नका.
शांतपणे पण स्पष्टपणे सांगा की हे चुकीचं आहे. आणि तिसरं, पुराव्यांसह संवाद साधा. थेट भांडण किंवा आरोप करण्याऐवजी तुमचे ओरिजिनल ड्राफ्ट आणि फाईल्स घेऊन मॅनेजमेंटकडे जा आणि म्हणा की मला यात अजून काही डिटेल्स ॲड करायचे आहेत. याने काय होतं, तुमची व्यावसायिकता पण जपली जाते आणि तुमची बाजूही सिद्ध होते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, स्वराच्या अनुभवातून आपण काय शिकायचं? याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय आहे? हा संदेश तिच्या आणि आपल्या सगळ्यांच्या प्रोफेशनल आयडेंटिटीशी जोडलेला आहे. आणि मला वाटतं हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. आपलं जे बौद्धिक योगदान आहे, आपल्या आयडियाज आहेत, ते आपलं स्वतःचं आहे आणि त्यावर हक्क सांगणं हा काही आक्रमकपणा नाहीये, तर ती एक गरज आहे. प्रोफेशनल जगात टिकून राहण्यासाठी ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. तर मग जाता जाता हा विचार नक्की करा की आपली व्यावसायिक ओळख जपण्यासाठी आज आपण कोणतं एक पाऊल उचलू शकतो. कारण लक्षात ठेवा, आपली ओळख हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि तिचं रक्षण करणं ही पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.